गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण पश्चिमेत मनसेच्या वतीने रिक्षा चालकांमध्ये मराठीबाबत जनजागृती करत रिक्षा चालकांना मराठी बोलण्याचं आवाहन केलं। मला मराठी समजते, मी मराठी बोलतो असे स्टिकर रिक्षावर लावून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रिक्षा स्टँडवर परप्रांतीय चालकांना भाषेचा सन्मान राखण्याचं आवाहन केलंय। मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पश्चिम येथील रेल्वे स्टेशन परिसरात हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी जिल्हा सचिव संदीप नावगे, माथाडी सरचिटणीस राजन शितोळे, उपजिल्हाध्यक्ष दिनेश भोय, उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी, सचिन पोपलाईतकर, राज्य उपाध्यक्ष उर्मिला तांबे, चेतना रामचंद्रन, नगरसेवक गणेश लांडगे, सचिव योगेश सोहनी, विभाग अध्यक्ष कपिल पवार, संतोष अमृते, संदीप पंडित, जयेश खंदारे, रुपेश भोईर, वैभव देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते। मराठी भाषा येत नसेल तर परिवहन विभागाने 1 मे पासून अशा रिक्षा चालकांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाविरोधात अनेक रिक्षा संघटनांनी संप पुकारण्याचा इशारा दिलाय। हा इशारा विचारात घेऊन मनसेच्या कल्याण विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी रिक्षा थांब्यांवर जाऊन महाराष्ट्रात राहता, व्यवसाय करता, मग मराठी समजून ती बोलता आलीच पाहिजे अशा शब्दात जनजागृती मोहीम राबवली। तर कल्याणमधील अनेक रिक्षा चालकांनी मनसेच्या या मोहिमेचं स्वागत करून 4 तारखेला होणाऱ्या आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय। परप्रांतीय रिक्षा चालकांना काही भाजपाचे नेते समर्थन देत असून तोडाफोडा आणि राज्य करा ही भाजपाची भूमिका आहे। प्रत्येक जातीत भांडण लावायचं काम त्यांनी केलं असून कल्याणचे रिक्षा चालक सुज्ञ आहेत, ते कुठल्याही परिस्थितीत या वादाला बळी पडणार नसून कल्याणमधील अनेक अमराठी चालक हे मराठी बोलत असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार प्रकाश भोईर यांनी दिली आहे। महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा ही अनिवार्य केली। कुठलाही प्रवासी असेल तर त्याला नेण्यासाठी जे आमचे रिक्षा चालक असेल, कुठलेही चालक गाडी वाहन चालक असेल, त्याला मराठी ही आली पाहिजे, त्याला बोलता पण आली पाहिजे आणि त्यांनी समोरची बोलायला पाहिजे असं एक फरमान नवीनच काढलं आणि त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। आणि संपूर्ण आज कल्याण शहरामध्ये आज आम्ही रिक्षा स्टँडला, स्टेशनच्या रिक्षा स्टँडला आहोत। सगळे आमचे जे रिक्षावाले बांधव आहेत त्यांनी स्वतःहून मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा अशा प्रकारचे आम्ही जे स्टिकर बनवलेत ते सगळ्यांनी स्वतःहून घेतले। प्रत्येकाच्या रिक्षाला आम्ही ते लावलेत आणि निश्चितपणे येणाऱ्या 4 तारखेच्या आंदोलनात आम्ही कुणीही सहभाग घेणार नाही असं त्यांच्याकडून आत्ताच आम्हाला कळलं। याबद्दल मी कल्याणच्या सर्व रिक्षा बांधवांचे आम्ही अभिनंदन करतो आणि असंच सहकार्य ते करतील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी उभे राहतील एवढं आज तुम्हाला इथे निवेदन करतो। किंवा त्यांच्या आंदोलनाचं समर्थन केलं जातं त्याबद्दल काय? भाजपच्या बाबतीत भाजपचं एक तत्वच आहे की तोडा आणि फोडा आणि राज्य करा। हे जर परिस्थिती बघितली तर प्रत्येक जातीमध्ये त्यांनी आता भांडण लावायची कामं चालू केलीत, परंतु आमचे कल्याणकर रिक्षावाले कुठल्याही या परिस्थितीला बळी पडणार नाहीत। आणि निश्चितपणे आज जे आमच्याबरोबर आत्ता उभे होते ते फक्त मराठीत नव्हते तर ते अमराठी भाषिक पण जे शेकडो वर्षापासून इथे राहतात अशी माणसं आज आमच्याबरोबर होती आणि आजही त्यांचं कुठल्याही आंदोलनात सहभागी न होण्याचं त्यांनी मान्य केलंय। निश्चित कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।